हा बता. तर नमस्कार भावानो. तर काय म्हणताय, बरं आहे ना? तर आपण आजपासून मोठी व्हिडिओ बनवायला युट्यूबवर चालू केली ती. काय विषय अजून जरा आपण नवीन आहे त्यामुळे जरा थोडं आता पहिले बनवत होतो, पण पहिले कसं आपलं काहीतरी पॉईंट नुसार आपण व्हिडिओ बनवत होतो. आता जरा आपल्या कामाची रोजचं डेली रुटीन काय आहे, रोज एक व्हिडिओ अपलोड होणार. आज तारीख आहे 9/8/2026. आज तारीख आहे. आजपासून आपण चालू करतोय. महिन्यात मी म्हणतो लय नाही पण 15-20 व्हिडिओ तर मी टाकणार, कारण की रोज तर आपल्याला पावसामुळे आता काम नसतं. आता पावसाळा चालू असल्यामुळे ठीक आहे, गावल तसं. तर नवीन असल्यामुळे थोडी लाज वाटते माणसात व्हिडिओ काढायला. नवीन आहे तर जरा थोडी प्रॉब्लेम येणार. त्यानंतर जशी सवय पडेल तसं आपण काढत जाणार व्हिडिओ. तर आज आपल्याला काय काम आहे माहिती आहे का? काम आहे आपल्याला आज खड्ड मोजवायचं. आपण म्हणजे अगोदर एकदा खड्ड मारून आलो होतो तिथं, आता तिथंच जाणार आहे आपण. आता थांबलोय आपण ह्यासाठी की कारण की जिथं खड्डा आहे ना, तर काय करायचं आहे, स्मशानभूमी तिथं ती कोणतर एक्सपायर झाले. मग त्याची आज आहे अंतविधी, म्हणजे लास्टला माती म्हणते ती आमच्याकडे. इंग्लिश मध्ये काय म्हणते मला माहित नाही. मग ती करायचं आहे, त्यामुळं आता मी थांबलो इथं. तेवढं करणार आणि मग माणसं गेली का आपण तिथं जायचं. तुम्हाला दावतो मी काम कसं आहे, बघत राहा. व्हिडिओ आवडलं तर ठीक, लाईक करा. नाही आवडलं तरी डिसलाईक बी करू नका. तुम्ही कमेंट मारून जावा, कमेंट मध्ये काय असेल ती. ओके. आणि इंस्टाला बी छोटं आपलं ब्लॉग येत असते, ते इंस्टाला फॉलो करा. आणि मुळात मेन युट्यूबला फॉलो म्हणजे सबस्क्राईब करा भावा. ओके. मस्त मध्ये मशीन उतरून घेतलेली आणि आपण चालले आता साईड वर जाऊ, कारण की आपल्याला डायरेक्ट साईड वर मशीन जाऊ शकत नाही, कारण गल्लीत काम आहे. गल्लीत काम असल्यामुळे आता पहिल्यांदा इथून उतरवणार, मशीन साईडला उतरवली. आणि कारण इथं मोर चढ आहे ना, त्यामुळे ट्रॅक्टरच मशीन सरळ एका टायमिंगला जाऊ शकत नाही. लोडिंग आपलं ट्रॅक्टर जरा इथं अजून आहे हो, त्यामुळे जरा लोड घेत नाही. असं त्या काय अडचण नाही. आता इथं जाणार, तिथं काम करणार, पुन्हा रिटर्न येणार. आणि आज जागा बी नाही ट्रॅक्टर लावायला, त्यामुळं प्रॉब्लेम होती या. काय आले काय तुम्हाला पण कळतं ना, गल्लीत काम आहे बघा. गल्ली आहे, गल्लीत आणि ब्लॉक टाकलेला आहे. एवढी आदळती काय सांगतो तुम्हाला, लय बेकार जरा. पण ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही तशी. काय तर ते गाडीमध्ये लावली आणि हे रिक्षावाल्या थांब म्हणते बरं का, जरा हात देऊ नको, कारण थोडं जागा नाही. तरी पण रिक्षावाले गेले आणि आता त्याला वळवाय म्हणून आता मी असं आपण जाणार हो कधी जातो. तर आता हे खड्डा आहे इथं, आता आपण घेऊया मोजून आणि बघू द्या कसं कसं काय काय विषय आहे. इकडं ही एवढं आहे भागेल म्हणा, तसं काय विषय नाही. माती आणायला लागणार बाहेर ना, तर हा एवढ्या काढूया. काय करायचंय, काय पुढे जायच नाही ना, त्यामुळे 2 मिनिटं आत घेतो मशीन. तर तुम्हाला मी हाक मार नाही तोपर्यंत तुम्ही काय नाही. ती म्हटलं कसं आहे की ते असं लावलाय होत्या कोणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या, तेव्हा म्हटलं इकडं जा फिरवाव्यात रस्ता आता आपलं जावं इथनं खाली माशान भूमीतनं जाऊ दे तिकडे. बरं ठीक आहे, करूया चाल. आता काय करायचं, ही भिताड पाडायचं आहे. मग आता तिथं कॉलम येते आडवा, तर ती काय करणार मी पहिलीकडे साईडला बांबू टाकणार, म्हणजे कॉलमवरले असा म्हणजे झंप येऊ नये. जरी पडला तर बांबू पडणार भिताड आणि ती मोडणार. तुम्हाला धावतो चालू राहू द्या. नवीन भिताड असल्यामुळे ती काय त्याला प्लास्टर नवीन होतं. पहिले इकडलं पडला आपण, त्याला काय विषय होता, ते जुनं होतं. ह्याला प्लास्टर तर निया घर मालकाने केलेलं आहे, त्यामुळे ती पटणार आता एकदम एक टायमिंगला. सगळं प्लास्टर काय होते, तुटत नाही ना, त्यामुळे प्रॉब्लेम होती. त्यांना सांगितलं सोल्युशन, आता ही डोकं माझं आहे. पण ठीक आहे, बघू काय पर्याय मार्ग होतोय का ह्याच्या खोक्यामध्ये.
and successful. दाम होय राहू दे काय पुन्हा कट करून टाकायचा काय हा पुन्हा ग्राइंडरला जमीन लेवल करा ती काढण्याची ना आता कॉलम ही हालल त्या दिवशी तर तुम्ही सांगायला पाहिजे होता काढायला पाहिजे होतं जाऊ दे तिकडे. तर एकदम ओके मध्ये काम झालेलं आहे आपलं फायनल बघू शकता तुम्ही. पण इकडे कॉलमची आय घातली पण असू द्या एवढं तर चालतंच. तर ओके झाले बराबर. तसं काय नाही झाले हे टॉप लेवल त्यांना पाहिजे असती यांना काम करायला पुरतं झालेलं आहे. आता ह्याच्यात सगळी दगड जायची इथे एक बकेट टाकला असतं पण आता विषय काय आहे इकडं आहे पाईपी विषय एखादा दगड पडला म्हणजे ते फुटायला वेळ लागत नाही. रस्ता आहे दुसऱ्यांचा ठीक आहे. पाणी नाही इंजिनियरला फोन लावा काय म्हणते ते बघा मग सोडा चालतं जावा मग 2 तास झालं म्हणून सांगा. ओके बाय गाईज खाली जाऊया आता इथलं काम संपलेलं आहे. मशीन आपण लोड केली आता निघालो तुझ्या साईडवर दुसऱ्या साईडवर आहे आपल्याला पाईपलाईन 400 फूट. आता जाऊया आता जेवणाचं टायमिंग झालंय त्याचं 1 वाजले त्या बघू आता त्या साईडवर जाऊन जेवण करूया त्याला जाऊया. ओके तर नजारा बघा कसला मस्त दिसते आणि ही नजारा मी आता पहिल्या ब्लॉग मध्ये जर माझ्या काय नव्हता पहिल्या व्हिडिओ मध्ये इंस्टाच्या व्हिडिओ मध्ये आहे पण जो खतरनाक नजारा आहे बघा. हिरवा एकदम करकरीत झाले आता पावसामुळे सगळीकडे हिरवा जंगल बघा कसं दिसते. तिकडे एकदम दाट जंगल आहे आणि ही इकडच्या साईडला पूर्णपणे वर साईडला डोंगर आहे. तिकडे डोंगर असल्यामुळे काय विषय होते म्हणजे झाडं बिडं पाणी बिणी एकदम हिरवा इकडं जास्त यार फिलिंग टाकायत भावानं. आता मास्क घातलाय त्यामुळे आवाज येतो नाही काय माहित नाही पण फिलिंग टाकायचं एक नंबर आहे एकदम खतरनाक. आता जाऊया जवळ आले आपल्याला आता साईडवर जायचं तिथं गेल्यानंतर शूट करतो. आता नाही करत कारण चार्जिंग बी आपल्या मोबाईल मध्ये कमी आहे कारण आपल्या घरी माझा मोबाईल बारका आहे आणि काय तुम्हाला सांगतो जाऊ द्या हे काय चला मध्ये आता आपण आलेलो इथं आणि इथं आता त्या केळीच्या तिथलं पाईपलाईन करायचं इकडे पाईप आहे आणि इकडे खालीपर्यंत जायचं तिकडे पंचायत पोल्ट्रीच्या बघू. तर जेवण करून आपण चालू केलं होतं आणि ही बघू शकता तुम्ही ही लाईन मी काढली पाक त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत कशी आहे बघा. 1 मिनिट कॅमेरा पुसतो. तर ही घेतलेली आहे पुसून म्हणजे लाईन काढून हाय क्लिअर मध्ये. तर तुम्हाला धावतो 1 मिनिट खाली तर मशीन आपली टोटली एकदम तिरकी लागत होती तरी पण आपण काय सुट्टी नाही दिली सगळी काढली एकदम क्लिअर मध्ये. आणि हे बघा आज आपल्या बकेटला नट नव्हती म्हणून मी जुगाड केलं. मला सांगायचं काय हर गोष्टीला जुगाड असतं फक्त करायला आलं पाहिजे. कुठल्याही कामात असू द्या पर्याय हा असतो. मालकांना बरेच दिवस झालं सांगितलंय मी ह्याचं नट आणा म्हणून पण मालकांनी काय आणली नाही ती. आपण मग जुगाडच करून म्हणलं तार बांधावती आणि क्लिअर करावं होतं. तशी लाईन आपल्याला तिथंपर्यंत काढायची पण इथंपर्यंत त्यांनी सांगितली आपण इथंपर्यंत काढू. आपल्या तिकडे कामगार आहे ती पंच जाऊया तिकडे. तर चला आधी तिकडे जाऊन जाऊतो तुम्हाला. आणि ही आमचे रमेश भाऊ आहेत आणि इकडे यांची पाईपलाईन चालू आहे. रमेश भाऊ काय म्हणणं आहे तुमचं पाईप अशी हलवत चाललाय एका पाईपीने कवा जायचं जरा 2-2 घ्या कच्चा. आणि इकडे पंच आहेत आमचे जय हरी माऊली जय हरी. हा पंचांचा नाद करायचा नाही. पंच उगाच नुसतं पंच नव्हतं पंच होते ना पंच हा पंच होते तिकडनं जोडून आले तर आपण बघून आलो मागणं पंच. डबल इंजिनचा माणूस आहे तो. हा डबल इंजन वाला डबल इंजन काय विषय इकडे ही लाईन इथपर्यंत आली. बघूया अण्णांनी तिकडे काय काय केलं इथं. अरे बापरे इथं जोडलेलं आहे का नाही. अरे इथं एवढं जोडलंय आणि आपली मशीन तिकडं आहे लांब आहे पल्यावर तिकडं मशीन बघा भरपूर लांब आहे. तर अण्णा गेलेच जण वाटतं मला हिर जाऊ भावानं 1 मिनिट. हे बघा ही सगळी केळीची बाग खूप थंड वातावरण आहे इकडे. बघा ह्याच्यात मासा आहेत
आईला मासं काय दिसणार नाही तर आता सूर्याचा प्रकाश असा पडतोय वरनं त्यामुळे दिसणार नाही तर भावांनो मला काय म्हणायचं माहिती मी जेव्हा इंस्टा व्हिडिओ बनवायला लागलो होतो का पहिलं व्हिडिओ ह्या आंब्याच्या झाडाखाली बसून मी ह्या भागात बनवलं होतं आणि ती व्हिडिओ माझं बरोबर 3 मिलियनच्या बी प्लस व्हिडिओ गेलं होतं वांग्याच्या भाजीचं त्यामुळं विषय खूप हार्ड होता आणि इथंच बनवलं होतं मी आणि ह्याच हिरीतलं पाणी पिलं होतं ह्या एरीतलं बी मासवर आता मला होतं इथं आहे का दिसणार नाही तर कारण की आता ही काय उलट रिफ्लेक्ट उन्हाचं उलट रिफ्लेक्ट ह्याच्यात पडते त्यामुळे ती येत नाही तर थोडं वैज्ञानिक भाषेत बोलावं म्हणलं ठीक आहे बरं आता आपण जाऊया पलीकडे तिकडे काय आहे बघ तू कामगारांचं नियोजन आता लय झाल्या गप्पा ती वडा बरं का नाहीतर काय होणार आहे इकडल्या साईडची ओढत जावा कार्यक्रम 100% होणार पुन्हा फिरशी आपल्याला काढायला यायला लागेल कीच त्याच्या आधीच आपण गांभीर्य घेतलेलं बरं आहे बरं इथं कुठंपर्यंत काढायचं म्हणले ती मला मी अंदाजे तर काढले तिथंपर्यंत असू द्या तेवढंच बाद झालं ठीक आहे पोल्ट्री फार्म आयला चांगली सिस्टमॅटिक आहे ह्याच्यात बी चला तिकडे जा तर भावानो आता झालेला आहे अंधार आपल्याला पाईपलाईन उकरता भरपूर वेळ झालेला आहे बघू शकता तुम्ही इकडं अंधारामुळं काय दिसत बी नाही पण ठीक आहे इकडं पोल्ट्री फार्म आहे आणि आपण आता काम संपूया तर चला आता आधी तिकडे जाऊया अजून ही लाईटीचा डांब ह्या लाईटीच्या डांबाच्या पलीकडे काढायचा आहे आपल्याला एक पाईप तर 2च पाईपा राहिले तेवढ्या काढायच्या इथ्या मग तिकडे पलीकडे जायचं आहे तोपर्यंत बघत राहावा आता काय व्हिडिओ बनवणार नाही कारण की फारसा वेळ झालेला आहे आता बघू शकता मीटरमध्ये 7:33 झाली ती मग आता आजचा ब्लॉग इथंच फायनल भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा विषय ओके बाय बाय गुड नाईट डोळ्यात जागा झोपा